नमस्कार, जय जिनेंद्र। मी राजकुमार चौगुले, चिंचवाड। आज आपण खजुराहो येथील जैन मंदिराची सुंदर माहिती पाहत आहोत। मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो हे ठिकाण जगप्रसिद्ध असून येथील मंदिरे त्यांच्या अप्रतिम शिल्पकलेसाठी ओळखली जातात। ही मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत। खजुराहोतील जैन मंदिरे या वास्तुशिल्पाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम पार्श्वनाथ मंदिर हे सर्वात मोठे आणि उत्कृष्ट कोरीव काम असलेले जैन मंदिर आहे। मंदिरातील मूळ शिलालेख 954 सी मध्ये दंडनायक पहिल यांनी बांधल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो। बाह्य भिंतीवरती देवदेवतांच्या मूर्ती, नर्तिका आणि जैन धर्माशी संबंधित कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं। आदिनाथ मंदिर हे मंदिर तीर्थंकर आदिनाथ यांना समर्पित आहे। नागर शैलीत बांधलेले असून त्यावर हिंदू आणि जैन शिल्पकलेचा सुंदर संगम आपणाला पाहायला मिळतो। बाह्य भिंतीवरती सूर, सुंदर अप्सरा आणि देवदेवतांची नक्षीदार शिल्पे आपणाला पाहायला मिळतात। त्यानंतर आपण पाहत आहोत शांतीनाथ मंदिर। हे मंदिर 100 वर्षापूर्वी बांधले गेलेले असून आधुनिक खजुराहोतील एक महत्त्वाचे जैन मंदिर आहे। 12 फूट उंचीची भगवान शांतीनाथ यांची भव्य मूर्ती या ठिकाणी आपणाला पाहायला मिळते। मंदिरातील अद्वितीय शिल्पकला जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेते। हिंदू आणि जैन धर्माच्या मंदिरांची एकत्रित उपस्थिती धार्मिक सौहार्दाचे एक उत्तम उदाहरण आहे। मंदिराची रचना नागर शैलीतील असून त्यावर सुंदर कोरीव काम आपणाला पाहायला मिळतं। खजुराहोला येण्यासाठी भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक प्रसिद्ध क्षेत्र आहे। दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी प्राचीन शिल्पकला पाहण्यासाठी येतात। विशेषतः खजुराहो या ठिकाणी महोत्सव याच्या दरम्यान फार मोठी गर्दी असते। खजुराहोला येण्यासाठी रेल्वे, हवाई मार्ग आणि रस्ता मार्ग याची सोय आहे। खजुराहोतील जैन मंदिरे भारतीय स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे। जैन धर्मीयांच्यासाठी ही धार्मिक स्थळे असून कला संस्कृती प्रेमी यांच्यासाठी अप्रतिम अनुभव देणारी अशी ही ठिकाणं आहेत। अशा या खजुराहोला आपण सर्वांनी भेट देऊन आपण या जैन मंदिराचं अवलोकन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।